नमस्कार. बातमी आणि बरच काही मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. निवडणुकीमध्ये पक्ष अनेक असले, आपापसात कितीही मतभेद असले तरीही एका मुद्द्यावरती सर्वच पक्षांचं एक मत होतं आणि ते म्हणजे उमेदवार आपलाच विजयी व्हावा, किंबहुना ज्याची जिंकून येण्याची क्षमता आहे अशाच व्यक्तीवरती पक्ष विश्वास ठेवतो आणि मग शोध सुरू होतो अशा उमेदवारांचा ज्यांच्यात निवडून येण्याची क्षमता आहे. पण असा उमेदवार नेहमीच स्वतःच्या पक्षाचा कार्यकर्ता असेलच असं नाही आणि मग त्यातून सुरू होतो घोडे बाजार, आयात निर्यात आणि पुढे जाऊन मैत्रीपूर्ण लढती. आणि हीच ती वेळ सिने अभिनेते, अभिनेत्री, सुप्रसिद्ध व्यक्ती, खेळाडू, उद्योगपती राजकारणामध्ये एंट्री घेतात. पहा आमची आजची विशेष बातमी, निवडणुकीचा घोडे बाजार. यावेळच्या लोकसभा निवडणुकीमध्ये हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून उर्मिला मातोंडकरला काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता असून उर्मिलाला काँग्रेसकडून तिकीट मिळाल्यास भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचं आव्हान तिच्या समोर असेल. तर येत्या 2-3 दिवसात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून 2014 साली काँग्रेसकडून मुंबई काँग्रेसचे संजय निरुपम मैदानात होते. मात्र भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी मोठ्या फरकाने संजय निरुपम यांचा पराभव केला होता. तर उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी हे भाजपचे तगडे उमेदवार असून त्यांच्या विरोधात एखादा लोकप्रिय आणि ग्लॅमरस चेहरा देण्याची काँग्रेसची रणनीती आहे. अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा यांनी भाजपचा झेंडा हाती घेतलाय. उत्तर प्रदेशातील रामपूर मतदारसंघामधून जयाप्रदा या समाजवादी पक्षाचे उमेदवार आझम खान यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात काम करता येणार आहे याचा आनंद आहे असं जयाप्रदा म्हणाल्या. तर भाजपचे राष्ट्रीय महासचिव भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीमध्ये जयाप्रदांनी भाजप प्रवेश केला. 1994 साली तेलुगू देसम पक्षातून जयाप्रदा यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र चंद्रबाबू नायडूंसोबतच्या मतभेदांनंतर त्यांनी पक्षाला रामराम ठोकत समाजवादी पक्षात प्रवेश केला. जयाप्रदा यांनी 2004 आणि 2009 मध्ये सपातर्फे खासदार पद भूषवलं होतं. माजी क्रिकेटर गौतम गंभीर यानं भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत गौतम गंभीरनं भाजप प्रवेश केलेला आहे. गंभीर भाजपच्या तिकिटावरती दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे. नवी दिल्लीमधल्या लोकसभेच्या 7ही जागा भाजपकडे आहेत. मात्र गेल्या 5 वर्षात पुलाखालून बरंच पाणी गेलेलं आहे आणि त्यामुळे यावेळी 7 पैकी काही खासदारांना भाजपमधूनच विरोध होऊ लागलाय. या अडचणीवरती पर्याय म्हणून भाजप नव्या उमेदवारांना संधी देऊ शकतं आणि त्यामुळे नवा उमेदवार म्हणून गंभीरला संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. तसंच गौतम गंभीरचा स्टार कॅम्पेनर म्हणून भाजप चांगलाच फायदा उचलेल. पालघरचा विचार केला तर पालघरमध्ये अजबच चित्र समोर येत आहे. भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित आता शिवसेनेच्या तिकिटावर पालघरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत आणि ज्या पालघरच्या जागेसाठी शिवसेना आग्रही होती आणि त्यामुळे युतीची चर्चा लांबलेली होती ती जागा अखेर भाजपकडून शिवसेनेला मिळाली आणि ती देखील भाजपच्या उमेदवारासकट. भाजपच्या राजेंद्र गावित यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी श्रीनिवास वनगा देखील मातोश्रीवर हजर होते. शिवसेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून श्रीनिवास वनगा यांच्याकडे पाहिलं जात होतं आणि त्यांना शिवसेनेनं पालघरमधून डावललं असलं तरी देखील येत्या काळात वनगा यांना विधिमंडळामध्ये पाठवणार असल्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आहे. भाजपचे नेते आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांनीच राजेंद्र गावित यांच्या हातात शिवबंधन बांधलं आणि गावित यांचा सेनेत प्रवेश झाला. ज्या गावितांच्या विरोधात शिवसैनिकांनी गेल्या पोटनिवडणुकीमध्ये प्रचार केला त्यांच्याच विजयासाठी आता शिवसैनिकांना मेहनत करावी लागणार आहे. युती आमची झालेली आहे. मग आणखीन इकडे तिकडे कुठेतरी कोणतरी शोधत बसण्यापेक्षा गावित साहेब तिकडे काम करतायत, चांगलं काम करतायत. खासदार म्हणून जवळपास 8-10 महिन्याचा अनुभव
गावित साहेब आपल्या पाठीशी आहे. मग आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला की युती चांगली झालेलीच आहे, ती अधिक घट्ट होण्यासाठी जागेसकट उमेदवार, मला वाटतं अशी युती आपल्या देशामध्ये पहिल्यांदाच झाली असेल की जागाही घ्या आणि उमेदवारी घ्या. तर आम्ही गावित साहेबांची उमेदवारी मी तिकडनं जाहीर करतो आहे. परवा साताऱ्यामध्ये नरेंद्र पाटलांची उमेदवारी मी जाहीर केली. आज गावित साहेबांची उमेदवारी मी पालघरमधनं जाहीर करतोय. आता आमच्या 23च्या 23 जागा शिवसेनेच्या उमेदवाऱ्या जाहीर झालेल्या आहेत. आणि या संदर्भामध्ये आमचे सिनियर पॉलिटिकल करस्पॉन्डंट दिनेश दुखंडे यांनी बातचीत केलेली आहे राजेंद्र गावित आणि श्रीनिवास वनगा यांच्याशी. पाहूयात. गावित साहेब, सांगाल की काँग्रेस, भाजप आणि आता शिवसेना काय असा प्रवास? बघा की खरं म्हणजे हा माझा प्रवास नव्हे तर माझं कार्य बघून बरं का त्या ठिकाणी एक विनंती करण्यात आली आणि आता जो काही प्रवेश केलेला आहे तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार, त्यांच्या आदेशानुसार, कारण ही शिवसेनेच्या कोट्यातली जागा होती आणि म्हणून युतीच्या माध्यमातून एक युतीचा धर्म म्हणून या ठिकाणी आपण एक निवडणूक लढवली पाहिजे आणि एक एक सीट महत्त्वाची आहे ते डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी देशाचे पंतप्रधान मोदी व्हावे ही सामान्य जनतेची इच्छा आहे आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने ही आपण इथे एक उमेदवारी केलेली आहे आणि पक्षप्रवेश केलेला. पोटनिवडणुकीत वेगळं चित्र होतं, तुम्ही शिवसेनेच्या विरोधात लढलात, आता शिवसेनेचे उमेदवार म्हणून कसं पाहता आणि शिवसैनिकांची कशी समजूत काढणार? हे बघा, शिवसेनेचे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एका वर्षापूर्वी जरी वेगवेगळे लढलेले असल्यास थोडीशी कटुता जरी जरूर असली, परंतु आता दोन्ही नेत्यांनी म्हणजे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी जो काही निर्णय घेतलेला आहे आणि दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे या आदेश पाळणारे आहेत, आदेश मोडणारे नाहीत. निर्णयाकडे स्वतः श्रीनिवास वनगा कसे पाहतात? कारण इथून ते खासदार होण्यासाठी इच्छुक होते किंवा तसा शब्द होता, पण आता उद्धव ठाकरेंनी समजूत काढलेली आहे, त्यांची प्रतिक्रिया? राजकारणात कोणीही असं शत्रू कोणी नसतो आणि त्यामुळे आमच्या महायुतीचा आणि खास करून शिवसेनेचा उमेदवार राजेंद्र गावित साहेब ते हे सिनियर आहेत, अनुभवी आहेत आणि ते लोकसभेमध्ये चांगले नेतृत्व करू शकतात हा मी स्वतः विचार केला आणि माझी इच्छा उद्धवजींना माझं मन मोकळेपणाने मी मांडलं की माझी लोकसभा लढायची इच्छा नाही आणि मला जर संधी मिळाली तर आमदारकीसाठी मी नक्कीच इच्छुक असेन आणि ते माझी विनंती उद्धवजींनी मान्य केली आणि आमचा उमेदवार राजेंद्रजी यांच्या निवडणुकीत मी एकदम तन मन धनाने उतरून मोठ्या मताधिक्यांनी निवडून आणण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. खासदारकीचं कमिटमेंट पूर्ण नाही झालं, पण आमदारकीचं होईल असं वाटतं, विधिमंडळात प्रवेश होईल, ते कमिटमेंट तरी पाळलं जाईल असं वाटतंय? नाही, नक्कीच उद्धवजी जे शब्द देतात ते नक्कीच पाळतात. मी स्वतःहून त्या रेसमधून, खासदारकीच्या रेसमधून बाहेर पडलो. तर तुमच्या पुढे मोठं आव्हान असेल, शिवसेना भाजप कार्यकर्त्यांना एकजुटीने, विशेषतः शिवसैनिकांची समजूत काढणं आणि प्रचारामध्ये त्यांना सहभागी करून. नाही, माझं वाटतं शिवसेनेचा पक्षप्रमुख जो आदेश देतात कार्यकर्त्यांना आणि आदेशाचे पालन करणारे सर्व आमचे कार्यकर्ते. पालघरमध्ये जी पोटनिवडणूक झाली सन्मान्य गावित साहेब आणि श्रीनिवास वनगामध्ये, आता दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे सन्मान्य उद्धव साहेब असतील, मुख्यमंत्री असतील, दोघांच्या आदेशाप्रमाणे आम्ही सर्व पदाधिकारी, पालघरचे सर्व पदाधिकारी, शिवसेना बीजेपीचे एकत्र येऊन गावितांचा विजय करणार. रवींद्र फाटकांनी नेमकं हे सगळं कसं घडवून आणलं? नाही, एक घडवलं, हे घडवण्याचे सन्मान्य मुख्यमंत्री उद्धव साहेब आहेत, आम्ही फक्त निमित्त आहे. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट सनी वराळसह दिनेश दुखंडे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. तर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी इनकमिंग आणि आउट गोईंग जोरदार सुरू आहे. सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजित सिंह मोहिते पाटील यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलाय. राष्ट्रवादीला त्यामुळे जबरदस्त धक्का बसलाय. राज्यातील मोठी घराणी आता भाजपवर विश्वास दाखवतीये. तसंच येत्या काही दिवसात भाजपमध्ये आणखी लोक येतील अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी यावेळी दिली. महाराष्ट्राचं राजकारण ज्या मोहिते घराण्याशिवाय
पूर्ण होत नाही. पहिल्यांदा या महाराष्ट्राला ज्यांनी दिशा दिली ते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील. या महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला, एक वेगळी छाप उमटवली ते विजयसिंहदादा मोहिते पाटील. आणि त्याच घराण्यातलं आज तिसरी पिढी म्हणून ते रणजितसिंहजी. आज त्यांच्या प्रवेशामुळे एक महाराष्ट्रातलं सामाजिक राजकीय क्षेत्रातलं मोठं घराणं हे भाजपसोबत जोडत आहे, याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे. भाजपमध्ये आयारामांची भरती सुरू असताना रणजितसिंह नाईक निंबाळकर या एका मोठ्या नावाची त्यात भर पडली. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला. भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली. माढ्यात राष्ट्रवादीकडून संजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलेली आणि त्यामुळे आता रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध संजय शिंदे असा थेट मुकाबला पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी माढ्यातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार निवडणूक लढवणार असं जाहीर झालेलं होतं आणि पण ऐनवेळी पवारांनी माघार घेतल्यामुळे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांची उमेदवारी पक्की होती. पण त्यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे त्यांचा पत्ता कट झाला. आणि या दुःखातून आम्ही पुढे जात असताना आम्ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्र्यांना मी सांगितलं, जरी आम्ही काँग्रेसचा असला तर आघाडी धर्म आमच्याकडून अपेक्षित करू नका. आघाडी धर्म कधी पाळला जातो ज्यावेळेस समानतेची वागणूक मिळते. ज्या नेत्यांना महाराष्ट्राच्या अनेक खुर्च्या मिळाल्या, घटनकरांना मिळू नाही तर अनेक नेत्यांना मिळो, पण सर्व मुले समान ज्या ठिकाणी होतं, ज्या ठिकाणी समानतेची वागणूक असते. तर अहमदनगर लोकसभेचे आपण उमेदवार यावेळेला पाहतोय. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा या ठिकाणी लढा होताना दिसेल. त्यात डॉक्टर सुजय विखे पाटील आणि संग्राम जगताप यांच्यातल्या लढतीकडे सर्वांचं लक्ष असेल. राष्ट्रवादीला माढ्याचा तिढा सोडवण्यात यश आलंय. माढ्यातून भाजपच्या समर्थनानं सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष झालेल्या संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. माढा मतदारसंघातून शरद पवार लोकसभेच्या रिंगणात उतरणार होते. मात्र एकाच कुटुंबातून अनेक सदस्य नको आणि नातू पार्थ पवारांना निवडणुकीत नशीब आजमावता यावं यासाठी त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. मोहिते पाटील कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी मिळत नसल्याचं चित्र पाहून रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला आणि त्यामुळे माढ्यातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता होती. मात्र आता संजय शिंदेंना लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात आलेलं आहे. सामान्य जनतेच्या हिताच्यासाठी करण्याचा प्रसंग आला. सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांच्या भल्याच्यासाठी करण्याचा प्रसंग आला. सातारच्या लोकांच्यासाठी आला. तर मला पूर्ण खात्री आहे की संजय मामा आणि त्यांचे सगळे सहकारी मजबूतीनं या सर्वसामान्य लोकांच्यासाठी जे काही आपण करू त्याच्यामध्ये आपल्याबरोबर राहणार आहे. आणि म्हणून अशा व्यक्तीला आज या ठिकाणी मी प्रवेश म्हणून बघत नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी आणि अन्य संघटनेच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या सहकार्यानं माढा लोकसभा मतदारसंघातला अधिकृत उमेदवार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील खरं तर मुख्यमंत्र्यांचे जवळचे मानले जातात. पण या निवडणुकीत हो नाही करता शिवसेना आणि भाजप युती झालीच आणि सगळी समीकरणं बदलली. भाजपनं शिवसेनेला जागा तर सोडल्याच, पण आपले खंदे समर्थक पण सेनेला दिले. रविवारी कोल्हापूरमध्ये झालेल्या विशाल सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नरेंद्र पाटलांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी त्याचवेळी साताऱ्यातून खासदार उदयनराजेंच्या विरोधात पाटील यांच्या उमेदवारीची घोषणाही केली. त्यामुळे सातारा मतदारसंघात आता उदयनराजेंविरुद्ध नरेंद्र पाटील अशी जबरदस्त लढाई पाहायला मिळणार आहे. तर माथाडी नेता म्हणून ते प्रसिद्ध असलेले नरेंद्र पाटील हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्यामुळे साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या अनेक नेते मंडळींशी त्यांचे ऋणानुबंध आहेत. माथाडी कामगार चळवळीमध्ये काम करताना
असे गल्लीबोळ्यातील असणाऱ्या वेगवेगळ्या असणाऱ्या गुंडांना आम्ही सामोरे गेलेलो आहोत. त्या गुंडांना सामोरं जात असताना आमचं जे आता म्हणतात ना की मनगटामध्ये तेवढे दम आलेली आहे आणि आमच्या हृदयामध्ये तेवढी डेअरिंग निर्माण झालेली आहे. सातारमध्ये असं काही दहशतच नाही. मी तर ही दहशतच मानत नाहीये. सातारकरांना विकास हवा आहे, दहशत नको आहे. आणि सातारकर विकासाच्या मागे आज मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. तर एकंदरीत आपण पाहतोय मोठ्या लढती लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर. यावेळी मात्र भाजपनं मोठा जो आहे तो धक्का काँग्रेसला दिलेला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉक्टर सुजय विखे पाटील यांनाच भाजपमध्ये प्रवेश दिलेला आहे. मुंबईत झालेल्या सोहळ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करत सुजय विखे पाटील भाजपमध्ये दाखल झालेले आहेत. तर दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील हे आमचे स्टार प्रचारक असं काँग्रेस सांगते. आता काँग्रेसचे स्टार प्रचारक काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करणार की भाजपमध्ये गेलेल्या मुलाचा प्रचार करणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलंय. तर बातमी आणि बरंच काही म्हणते. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र. ब्रेकनंतर बातमी आणि बरंच काही मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. दिवंगत वसंतदादा पाटील यांचे नातू केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि महाआघाडीला हा मोठा धक्का मानला जातोय. प्रतीक पाटील यांनी अद्याप कोणत्या पक्षात जाणार हे जाहीर केलेलं नाहीये. मी काँग्रेसचा राजीनामा देतोय, काँग्रेस पक्षाशी माझं नातं संपलंय अशी घोषणा प्रतीक पाटील यांनी सांगलीतील एका मेळाव्यात केली. सांगलीची जागा शेतकरी संघटनेला देण्यास दादा कुटुंबाचा आक्षेप होता. सांगलीच्या जागेवरून काँग्रेसमध्ये घमासान सुरू होता आणि काँग्रेसची परंपरा असलेली सांगलीची जागा द्यायला अनेक जणांचा विरोध आहे. आणि याशिवाय प्रतीक पाटील यांना गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं डावललं जात असल्यानं ते नाराज असल्याची चर्चा होती. मात्र अखेर प्रतीक पाटलांनी काँग्रेसचा रामराम ठोकून आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. तर कोण आहेत प्रतीक पाटील यावरती एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. काँग्रेसचे सांगलीचे माजी खासदार आहेत प्रतीक पाटील. काही काळ केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्रीपदाची जबाबदारी प्रतीक पाटील यांच्यावर होती. माजी मुख्यमंत्री वसंतदादा यांचे ते पुत्र. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत प्रतीक पाटील. गांधी घराण्याशी निष्ठावान म्हणून त्यांची ओळख आहे. 2014च्या निवडणुकीत भाजपच्या संजय पाटील यांच्याकडून पराभव झाला होता. काँग्रेसचे सांगलीचे माजी खासदार अशी त्यांची ओळख आहे. माजी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील. तर काही काळ केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री पदाची जबाबदारी देखील त्यांनी स्वीकारली. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत प्रतीक पाटील. तर सांगलीमध्ये काँग्रेसला चांगलाच मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. कारण प्रतीक पाटील यांनी काँग्रेसला अखेर सोड चिठ्ठी दिली आहे. प्रतीक पाटील भाजपत जाणार का अशा चर्चांना देखील चांगलंच उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे. तर एकंदरीतच आपण पाहिलं की कशा प्रकारे या मोठ्या लढती संपूर्ण राज्यभरामध्ये आहे. अनेक ठिकाणी इनकमिंग सुरू आहे, काही ठिकाणी आउट गोईंग सुरू आहे. मात्र अनेक धक्कादायक अशा निर्णयांसकट हे उमेदवार एका पक्षातून दुसऱ्या पक्षांमध्ये जाताना दिसतात. आणि खऱ्या अर्थानं आता मतदारांसमोर एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे की आपण नेमकं एखाद्या पक्षाला मतदान करणार आहोत की एखाद्या व्यक्तीला मतदान करणार आहोत. कारण व्यक्ती तीच असली तरी मात्र त्यांचा पक्ष बदललाय एवढं मात्र नक्की. तर आता बातमी आणि बरंच काही मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.